हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर सध्या आपण आहोत घबाडकुंडच्या सेटवरती आणि आत्ता बघितलं तर मी एका विहिरीत आहे हो. म्हणू शकतो. येस, सो माझ्यासोबत आता कुशल दादा आहे आणि ह्याची या सिनेमामध्ये खूप भन्नाट अशी भूमिका आहे. त्या सगळा प्रवास त्याचा जाणून घ्यायचा आहे. कसा आहेस दादा? मी एकदम आनंदी आहे, मजेत आहे, छान काम चालू आहे, फिट आहे, तब्येत छान आहे. नक्कीच. जसं मी म्हटलं घबाडकुंड घेऊन तू भेटीला येतोयस आणि काहीतरी भन्नाट होणार हे कळतंय सेटवरूनच. तू या सेटवरती आल्यानंतर तुझ्या भावना कशा होत्या? सुरुवातीला थोडी भीती वाटली. रात्रीचाला आम्हाला बोलवलं इथे, रात्री आम्हाला घेऊन आले सेट दाखवण्यासाठी. हे तुम्हाला सांगू, हे दिवसा बघताना सुद्धा इतकं अंगावर येतं, हे रात्री कसं वाटत असेल सांग पूजा. तर ना खूप भीती काहीतरी. आम्ही मोबाईलच्या लाईटमध्ये हे सगळं बघितलं. एक ह्याच्यातनं पाणी बिणी सुटतं नंतर असं बऱ्याच जागी शेवाळ आल्यासारखं आणि त्या पाण्यातनं जाताना कसं तरी होतं. आणि आता आमच्या समोर जो इथे सगळं ते असं करणी करण्याचं सामान आहे, त्यामुळे ते जरा म्हणजे आम्ही आलो तेव्हा रेड लाईट वगैरेमध्ये तर अजूनच भन्नाट्य दिसत होतं, भयानक दिसत होतं. सो येस, कसं आहे घबाडकुंडासाठी हो म्हणावं, ती एक कोणती गोष्ट तुझ्यासाठी होती म्हणून तू हो म्हणालास आणि काय भूमिका आहे सांग. सिनेमाचं स्क्रिप्ट, ह्या सिनेमाचं स्क्रिप्ट हे ह्या सिनेमाचा हिरो आहे. म्हणजे तू असं नाही म्हणू शकणार की हा प्रमुख भूमिकेत आहे किंवा हा प्रमुख भूमिकेत आहे. ती गोष्टच इतकी सुंदर आहे की ती गोष्टच ह्या सिनेमाचा हिरो आहे. ती मला खूप भावली. माझं नाव सजेस्ट केलं गेलं होतं योगेश कोळी सरांनी, जे ह्या सिनेमाचे DOP आहेत. प्रीतम सरांच्या मनातही मीच हा सिनेमा करावा, मी हे पात्र करावं असं होतं. समूह माझ्याकडे आल्यानंतर मी जेव्हा सिनेमा ऐकला तेव्हा मी म्हटलं की इतकं सुंदर माझं कॅरेक्टर आहे या सिनेमामध्ये. लोक घाबरत असताना त्यांना रिलॅक्स करण्याचं कॅरेक्टर माझं आहे या सिनेमात. सो मला खूपच आवडली स्क्रिप्ट, आवडली, माझा रोल आवडला. आणि मला वाटलं नव्हतं, पण ज्या पद्धतीचं हे सगळं मी आल्यानंतर बघितलं की इतकं भव्य आहे. जनरली काय होतं की आपण ग्रीन हे लावतो आणि कपडे पडदे लावतो आणि त्याच्यात शूट करतो. पण हे किती खरं वाटतं बघा ना, हे किती खरं वाटतं. अख्खं सेट त्यांनी उभा केलं आहे. येस, सो ह्यासोबतच भूमिका म्हटलं की त्याचा एक लुकसुद्धा येतो. तुझा याच्यामध्ये लुक काही वेगळा आहे का? कसा दिसणार आहेस तू याच्यामध्ये? बघ, मी तुला सांगतो, मी हे माझे केस, ही दाढी जी वाढली आहे, खरं तर मी ह्या सिनेमासाठीच वाढवली आहे. अदरवाईज माझ्या बायकोने मला अजिबात घरी घेतलं नसतं. हे असलं, आधीच आमचं रुपडं असलं की देवाने जन्माला घातलं आहे, त्यात हे काहीतरी. तर ना हे ह्या सिनेमासाठीच सगळं वाढवून मी फिरतो आहे. हे केस माझे विंचरले जात नाही, हे सारखे असे जुल्फे येतात. मला कधीच सवय नाही आहे असं सगळे येण्याची. पण एनिवे मी कॅरी करतो आहे सिनेमासाठी, एवढं तर इतना तो बनता है. येस, आणि फिजिक वाईज काय काय आहे त्याच्यामध्ये? आणि मगाशी तू म्हणालास की देवदत्त सर जेव्हा सेटवरती आहेत म्हणजे फिटनेस इज इक्वल टू देवदत्त सर, असं एक समीकरण आहेच. मग तुझं त्याच्यामध्ये काय आहे? मी देवाला सजेस्ट करत असतो काय केलं पाहिजे, त्याने काय काय केलं पाहिजे आणि त्याने जे जे नाही केलं पाहिजे ते सगळं मी करतो. माझी आणि शशांक शेंडे सरांची टीम आहे आणि आम्ही दोघे इथे वडापाव खातो, आम्ही पॅटीस खातो, आम्ही भेळ खातो आणि देवा तिथे व्यायाम करत असतो. सो काय करायचं ते आम्ही त्याला सांगितलेलं आहे आणि काय नाही करायचं ते आम्ही स्वतःला सांगतो आहोत. आम्ही प्रयत्न करतो. मी गेले 6 महिने प्रयत्न करतो, माझं पोट आज जात नाही आहे. मग आता शेवटी मी टी-शर्ट लूज घालायला लागलो. सोल्युशन शोधून काढलंस तुझंच. हां, कमाल. पण तू प्राजक्तासोबत सुद्धा खूप आधी काम केलंस आणि आता पुन्हा तुम्ही काम करताय. सो तो बॉन्ड तेव्हाचा आणि आत्तापर्यंतचा हा सगळा बॉन्ड कसा आहे? मराठी इंडस्ट्री खूप लहान आहे. आम्ही सतत काही ना काही कार्यक्रमाच्या निमित्ताने, कुठल्या ना कुठल्या सिनेमाच्या रिलीजला म्हणा, प्रिव्ह्यूला आम्ही भेटत असतो. त्यामुळे काम खूप आधी केलेलं असलं तरीसुद्धा आमच्यातली मैत्री जी आहे ती कायम इंटॅक्ट आहे. सो काहीतरी अरे आपण एकदम नवीनच आत्ता किती वर्षांनी भेटते असं नाही होत आहे. आमच्यामध्ये ते बॉन्डिंग कायम होतं आहे. कधी माझ्याविषयी काहीतरी चांगलं ऐकलं की तिचा फोन येतो, माझा तिला फोन जातो. सो असं आमचं बॉन्डिंग आहेच. सो आता मित्र पुन्हा या सिनेमात एकत्र येत आहेत म्हटल्यावर थोडी मजा येतेच आहे.
पण घबाडकुंड असं सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आपल्याला सगळ्यांना कळतोय दिसतोय, तर ह्याच्यामध्ये चॅलेंज काय होतं या भूमिकेसाठी हो म्हणतानाचं असं तुला वाटतं? अ, इथले मला फायटिंग करायची आणि फाईट करणं हे मला इटसेल्फ चॅलेंजिंग वाटतं, कारण ज्या पद्धतीची फाईट डिझाईन केली गेलेली आहे ती थोडी साऊथ टाईपची आहे. जे सिनेमे आपण बघून बापरे असं आपल्याला वाटावं अशा पद्धतीची फाईट या सिनेमात आहे. मला ते जास्त चॅलेंजिंग वाटते. येस, जसं आता ह्या सिनेमाचे प्रोड्युसर सुद्धा पहिल्यांदा फिल्म इंडस्ट्रीत आले, त्यांनी पदार्पण केलं आहे. तर आता नवीन नवीन यायला सुरुवात होती आहे, कारण की मराठीचा दर्जा आता खूप वाढला आहे, मोठा झाला आहे. तर याबद्दल तुला काय काय किती कसं वाटतंय आणि कलाकार म्हणून याचा अभिमान किती आहे तुला? मग मराठी सिनेमांचा दर्जा हा कायम उंचावलेलाच होता. एखाद दुसरा सिनेमा आपण म्हणू की प्रेक्षकांच्या पसंतीला पडला नाही, ओके, पण दर्जाची गोष्ट जर आपण करू तर मराठी सिनेमाचा दर्जा हा कायम उत्तमच होता. मधल्या काळात सिनेमा थिएटरमध्ये चालला नाही, त्याची असंख्य कारणं आहेत. मग ते लॉकडाऊन असेल, सिंगल स्क्रीन बंद झाल्या अशी कारणं असतील, गावोखेड्यामध्ये सिनेमागृह नाही आहेत अशी काही कारणं असतील. पण दर्जाविषयी म्हणशील तर सिनेमा चांगलाच असतो मराठी. आत्ता असं झालं की पुन्हा एकदा लोक प्रेक्षागृहाकडे वळत आहेत. आता थांबायचं नाही सिनेमा असेल, जारण सिनेमा असेल, आता सलग सिनेमे चालत आहेत. सो ती एक पॉझिटिव्ह बाजू आहे. रसिक सरांसारखा एखादा प्रोड्युसर आपल्या पाठीशी उभा राहतो, कारण हे प्रोजेक्ट खूप मोठं आहे, भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट ह्या सिनेमाला लागणार आहे. त्याच्यासाठी एक मराठी माणूस पुढे येतो, ही सुद्धा फार अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे. मला मराठी सिनेमाचं भविष्य फार उज्ज्वल वाटतं. आम्हाला सुद्धा सगळ्यांना आणि नक्कीच ते तुमच्यासारख्या कलाकारांमुळेच वाढणार आहे. शेवटचा एक प्रश्न विचारते. सिनेमाचं नाव घबाडकुंड आहे. तुझ्या खऱ्या आयुष्यात तुझ्यासमोर कशाचं घबाड आलं समजा काहीतरी मोठं, तर ते कशाचं घबाड असावं असं तुला वाटतं? कामांचं घबाड असायला हवं. खूप काम. मला कलाकार म्हणून असं वाटतं की मी जन्मालाच याच्यासाठी आलो आहे की मी लोकांचं मनोरंजन करू शकेन. ते करण्याची संधी मला या जन्मात देवाने दिली आणि मला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते करत राहावंसं वाटतं. तर माझ्यासमोर जर देवाने एखादं घबाड ठेवायचं ठरवलं तर ते खूप कामांचं असू दे. आणि ही तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होऊ दे. घबाडकुंडसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्यास. परत नंतर पुन्हा भेटूच या निमित्ताने. थँक्यू पूजा. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की मराठी मनोरंजन वाहिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, आमचा इंटरव्ह्यू नक्की बघा. आवडला नाही आवडला, जे काही चुकीचं वाटलं छान वाटलं ते प्लीज कमेंट करून कळवा. थँक्यू. थँक्यू थँक्यू पूजा. आणि तू माझ्या एवढी सुंदर दिसतेस.